अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. भजन्तं कष्टतोऽप्याह सायं देवं परीक्षयः. गुरुसेवा विधानं स श्रीदत्तशरणं मम. शिवतोषकरीं काशी यात्रां भक्ताय यो वदत्. सविधिं विहितां त्वष्ट्रा श्रीदत्तशरणं मम. कौण्डिन्यधर्मविहितम् अनन्तव्रतमाहयः. कारयामास तद्योऽपि श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. यशवंतराव वैद्य मास्तरांचा योग संस्था स्थापण्याचा विचार होता बहुत दिवसांचा, परी राहिला होता अपूर्ण. काही भक्तजन विचार करीती, पुन्हा त्या विचारास चालना देती. समिती स्थापून करिता विनंती, अनुज्ञा देती वामन. अनेकांनी अनेक जागा दाखविल्या, काही गैरसोयीच्या वाटल्या, काही व्याघ्रमुखी म्हणून नाकारिल्या. शेवटी पसंत पडली एक. आश्रमाची जागा ठरली, सर्वानुमते पसंत पडली. वासुदेव प्रेरणा नटली, आली मूर्त स्वरूपात. भरला इमारतीचा पाया, शास्त्रशुद्ध प्रत्येक क्रिया. वासुदेव कृपेची छाया पसरली जागेवर आश्रमाच्या. इमारत षटकोनी सुंदर, रचना जणू मानवी शरीर. साधले खाली एक भुयार, योग साधन करावया. अपेक्षेपेक्षा अति लवकर, उत्कृष्ट झाले काम फार. आश्रम इमारत शोभे सुंदर, कर्वे पथा नजीक. पलीकडे चतुशृंगी वन, निसर्गरमणीय स्थान. एरंडवन झाले पावन, आनंद शांती नांदत असे. समोरच दिसे ती पर्वती, मुठा नदी खळखळ वाहती. नर्मदेची आठवण देती, सुगंध समोर वाहत असे. सन 1965 आला, दिनांक 27 जानेवारीला. वास्तुशांती मुहूर्त ठरला, शके 1886. पौष कृष्ण पक्ष बुधवार. अनुराधा देव नक्षत्र सुंदर. अमृत सिद्धी मंगल सुयोगावर, ध्रुव योग शोभतसे. कुंभ लग्न लग्नी शनी, शनी योगाभ्यासाचा धनी. गुरुचे लाभात बसला मुनी, अवतार श्री शिवशंकराचा. बृहस्पती द्वितीयाधिपती, पाहे भाग्य भाग्येशावरती. तृतीय स्थानी वास करीती, मंगळ गुरुचे राशीत. तृतीये समंगळ अष्टमात, वसतसे बुधाचे गृहात. चतुर्थेश शुक्र लाभात, बुध संगतीने राहिला. पंचमेश बुध लाभस्थानी, दशमात चंद्र सन्मानी. षष्ठाचा अधिपती मानी, सवे केतू वृश्चिकेत. रविराज सप्तमाधिपती, व्ययस्थानी मकरेत वस्ती. लाभात धनराशी येती, तेथे बुध अष्टमेश बसला. भाग्याधिपती लाभात, दशमेश मंगळ अष्टमात. लाभेशा गुरु तृतीय स्थानात, व्ययात रवी मकरेस. वामन गुरूंची जन्मरास, तीच मिळाली वास्तू शांतीस. योगायोग विचित्र खास, गूढ गुंजन कळेना. घबाड अमृत सिद्धी योग, चाळ सोडती महाभाग. आश्रम उद्घाटन शुभ योग, अमृत वेळा साधली. शुभ मंगल मूर्ती प्रसन्न, सर्वास केले निमंत्रण. अनंत भक्त जमले भाग्यवान, रिद्धी सिद्धी राबती. जुनी जागा चाळ गोवईकर, नारायण पेठ 20 घर नंबर. जागेचे भाग्य असे थोर, तपोभूमीचं प्रत्यक्ष. जेथे वासुदेव यती पूजन होतसे, अंबा भवानी नवरात्र बसतसे. दत्तपादुका अभिषेक प्रति दिवसे, पवित्र आठवण जागेची.
कोपर्यात लोकनाथ होते बसले. कित्येकांचे योगाभ्यास झाले. अनेक दीक्षा घेऊन गेले. पवित्र आठवण जागेची. गोवैकर बंधू फार सज्जन. झाडीत असती साधूचे अंगण. जुनी पुराणी सुवर्ण आठवण. वामन सद्गुरू सहवास. जुन्या जागेची दिव्य स्मृती. अजूनही भक्त करीती प्रीती. तपोभूमी म्हणून मोघे रक्षती. सेवा चालली अखंड. द्वारात मोटार शृंगारिली. वाट पाहात उभी राहिली. व्याघ्रासन बैठक घातलेली. मोटार इशारा देतसे. वामन सद्गुरू तयार झाले. सर्व चाळीस समजले. सर्वच प्रेमे धावत आले. महाद्वारात सज्जन. सर्व हिरमुसले खिन्न झाले. कित्येक मुळूमुळू रडू लागले. कित्येकांनी कर जोडिले. करीती प्रार्थना गुरुला. कृपा असो द्यावी स्वामी. आपुले भक्त सर्वच आम्ही. सोडू नका लोभ तुम्ही. दररोज यावे घराला. जागेस केले मग वंदन. सांगती सर्वास गुरु वामन. मधून मधून येईन नियमान. मनी श्रद्धा असो द्यावी. स्त्री पुरुष मुले गर्दी दाट. मिळेना कोणास जावया वाट. भक्त नयनी अश्रू लोट. अखंड धारा लागल्या. सुवासिनी आरती घेऊनी करी. ओवाळीती प्रेमळ नारी. घालीती साईचे दही हातावरी. करीती भक्त बोळवण. सर्वच गर्दी द्वारात जमली. अवघी चाळ रिकामी झाली. सर्वांची समजूत घातली. जाऊन बसले मोटारीत. हसते प्रेमाने करीती इशारा. सर्वच आता मागे फिरा. चित्ती अखंड प्रभू स्मरा. सांगता कंठ आला भरून. मोटार निघाली चाळीतून. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन. हळूहळू संभाजी पुलावरून. आली आश्रमद्वारापासी. मोटार येता आश्रमद्वारी. जमले अनंत नरनारी. नारळ ओवाळून टाकीती दुरी. किती म्हणून सांगावे. मोटारीतून घेती उतरून. दही भात टाकती ओवाळून. पायावरी पाणी घालून. करीती मंगल आरती. वामन महायोगी सुलक्षणा. आश्रमास 3 प्रदक्षिणा. घालीती भावे देती शिक्षणा. आचरून स्वतःच्या शिष्यांस. पवित्र लोखंड चुना माती. पवित्र गवंडी मजूर कृती. सर्वांस प्रेमे नमन करीती. असा माझा गुरु भाविक. झाले सर्वांचे आदरातिथ्य. ठेविले देवपूजा साहित्य. वामन योगी आदित्य. प्रवेशद्वारी आले मग. शिरी घेऊनी पादुका व देव. दिगंबरा दिगंबरा घेत घेत नाव. द्विज व सुवासिनींचा जमाव. आश्रमद्वारी पातला. सुंदर पायघड्या घातल्या. सुवासिनी मिरवत आल्या. रेशमी भरजरी पोशाख केलेल्या. कुमारिका होत्या अनंत. पायघड्यावरून चालले. चरण चाली आत गेले. प्रथम श्रींस वंदन केले. बसले स्वस्थानी वामन. जगन्नाथ शास्त्री पुजारी. धार्मिक विधी पूजा तयारी. विद्वानांची गडबड सारी. दत्त महाराज कवीश्वर. दत्त महाराज विद्वान ख्याती. बृहस्पती जणू वाचस्पती. वेदश्रुतींसमोर बसती. स्वतः स्वमंत्र ऐकावया. होम हवन शास्त्रोक्त विधी. श्री दत्तपादुका ठेविल्या मधी. तुळजा भवानी स्थापिली आधी. देवघरात सिंहासनी. देवघराचा डौल थोर. दर्शनी जाळीचे महाद्वार. 3 कमानी नक्षी सुंदर. समोर जागा बैठकीस. दंडासह वासुदेव सरस्वती. देवघरांवरी फोटो लाविती. देवघरांमागे भिंतीवरती 2 चित्रे दत्ताची. असे षडदल कमलाकार. सभामंडप देवघरासमोर. लाविली 2 चित्रे भिंतीवर. अतिभव्य गुरुद्वयांची. उजवीकडे लोकनाथ तीर्थस्वामी. शोभे काशीची मागे पार्श्वभूमी.
डावीकडे वासुदेवानंद टेंबे स्वामी उभे नृसिंहवाडी घाटावर. देवघरात उजव्या बाजूस तोंड करून उत्तरेस. वामन करीती नित्य नेमास. शिवाय द्विसाहस्री वाचन. पूजा साहित्य आणि ती नाना. रुद्र पवमान अभिषेक नाना. विद्वान शास्त्री पंडित नाना. नानात नाना भावना. द्विजमंत्र घोष सुस्वर मंत्र. उरकले सर्व शास्त्रीय तंत्र. वासुदेवयती शक्ती स्वतंत्र. येवोनी बसली आश्रमी. सुरेख सुस्वर वाद्ये वाजती. मंद प्रदक्षिणा गजगती. भक्त सद्गुरु सवे चालती. करीती प्रवेश आश्रमी. यथाविधी स्थापना झाली. अन्नदानान सीमा उरली. सारी मंडळी संतोष पावली. शांती समाधान चहूंकडे. ब्राह्मणास दक्षिणा दिली. आला कुबेर घेवोनी थैली. वासुदेव कृपा गुरु किल्ली. उघडे भांडार दानास. एरंडवनातील पक्षी. आकाशातूनी घरटे लक्षी. मुठेचे तटवृक्ष साक्षी. सर्वच करीती जय जयकार. उद्घाटन सभेचे थोडे वर्णन. सादर करीन करा श्रवण. चित्त ठेवोनिया सावधान. पुढील ये अध्यायी श्रोते हो. लक्ष्मण महाराज भापकर आधार. विठोबा सद्गुरु चरणी भार. पुरुषोत्तम गंगा करी निर्विकार. देई सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी तृतीय चरण. कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान. नवत्रिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 40. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीशैलं तन्तुकायासौ योगगत्या व्यदर्शयत्. शिवरात्रिव्रता हेस श्रीदत्तः शरणं मम. ज्ञापयित्वाप्यमर्त्यत्वं स्वस्य दृष्ट्या चकारयः. विकुष्ठं नन्दिशर्माणं श्रीदत्तः शरणं मम. नरकेसरीणे स्वप्ने स्वं कल्लेश्वरलिङ्गं दर्शयित्वानुजग्राह. श्रीदत्तः शरणं मम. श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः. जगन्नाथ शास्त्री पुजारी. दत्तात्रेय शास्त्री शेजारी. शंकराचार्य यती दंडधारी. आले आशीर्वाद द्यावया. अध्यक्ष देशमुख शंकरराव. गाडगीळ विद्वान वसंतराव. प्रेमळ साधू रानडे गुरुदेव. शिष्य आले दामले. स्वागताध्यक्ष भाऊसाहेब सज्जन. परिचय देती सर्वांचा करून. मग सुरू झाले संदेश वाचन. फुलला वसंत श्रोतृवर्ग. शारदा पाक्षिक संपादक. लाभले संस्कृत तज्ञ वाचक. श्रोते संदेश ऐका भाविक. आले किती कोठुनी. प्रथम आचार्य जैरे स्वामींचा. दुसरा शृंगेरी पीठाचा. तिसरा कांची कामकोटी यतींचा. आत्मा रामशास्त्री जेरे चौथे. काशीचे पंडित राजराजेश्वर द्रविड दत्तोपंत पोतदार.
वारकरी सोनोपंत दांडेकर, थोर संदेश थोरांचे, क्षीरसागर फार विद्वान, मधुर सुंदर गोड भाषण, कथिती गुळवणी साधू जीवन, अति लाघवी प्रेमळ, वैद्य इंजिनियर उठले, चतुर विद्वान भाविक भले, वास्तू अहवाल वाचन झाले, कसा आश्रम उभारिला, सर्वांचे मग वेधिले लक्ष, अलक्षात खर्च 1 लक्ष, आपटे पिता पुत्र व वैद्य दक्ष, विना वेतन काम केले, संस्कृत पत्रिकेचे शुभ वाचन, नृसिंहवाडीचे उपाध्ये विद्वान, वामन शास्त्री चतुर ब्राह्मण, श्रींचा प्रसाद घेऊन आले, शेंडे शास्त्री प्रथम श्री गणेश, प्रत्यक्ष संस्कृत अभिनिवेश, गुळवणी साधू वर्णन विशेष, भाषा थोरवी संस्कृत, मराठी समर्पण पत्रिकेचे, काम करीती वाचनाचे, दाते मास्तर पुण्याचे, रुद्राभिषेकास नित्य येती, प्राध्यापक तज्ञ डॉक्टर केरूर, विद्वद्रत्न भाषण सुंदर, वृत्तांत देती वृत्तपत्रकार, आपल्या दैनिक पत्रात, अखिल महिला वर्ग जमला, महिलांतर्फे सत्कार केला, मुख्य सौभाग्यवती माईला, सन्मान धनी नेमिले, प्रतिनिधी बहु मुंबईकर, 2 शब्दात भाषण सुंदर, भागवत जोशी महाडेश्वर, वृत्तांत निवेदिती थोडक्यात, अनेकांच्या गळ्यात पेटी, कॅमेऱ्यांची झाली दाटी, घटको घटकी नाद कटकटी, फोटो काढतात उल्हासे, भाऊ साहेब महाराज उमदीकर, गुरुदेव रानडे शिष्य प्रवर, मधुर भाषण मोहक सुंदर, वक्ते विद्वान दामले, उत्तरा दाखल गुरु भाषण, करीती वामन निवेदन, आशीर्वाद वाटिला छापून, प्रत्येक घरी झळकला, ऐका वामन गुरु निवेदन, करा एकाग्र चित्तमन, आशीर्वाद कल्याण धन, कळेल ऐका सावधान, श्री वैष्णवेश गणेश सौर, शाक्यादी रूपदृक्, दत्तात्रेयोस्त्वजोऽनन्तः, सदा मे हृदि सद्गुरुः, पूर्ण सच्चिदानंद घन, भगवान तत्वज्ञान विज्ञान, स्वरूप अनसूयाभिनंदन, सर्वांतर्यामी वसेजो, श्री गुरु महाराज प्रेरणा, सर्व सात्विक जन सज्जना, निर्मिती स्वरूप धारणा, श्री वासुदेव निवास प्रासाद, श्रद्धावान जन धार्मिक, सेवा अत्यंत उपकारक, पूर्व सुकृताचे द्योतक, सद्गुरु सेवा घडविते, एषान्वन्तः गतं पापं, जनानां पुण्यकर्मणां, ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः, भजन्ते माम दृढव्रताः, पुण्यकर्म करिते पापक्षय, दृढनिष्ठा दृढनिश्चय, आपोआप भगवत भजन होय, भगवंताचा अभिप्राय, ज्ञानम् उत्पद्यते पुंसां, क्षयात् पापस्य कर्मणा, सत्यभक्ती ज्ञान साधना, पापक्षय अवश्य, भगवंताचे स्पष्ट वचन, सिद्ध करीती गुरु वामन, ऐका श्रोते जन सावधान, श्री गुरूंचा आशीर्वाद, भगवत भक्ती मार्गास लागला, तो निष्पाप साधू बनला, ऐका ज्ञानेश्वरी बोला, सज्जन श्रोते भाविक, या लागी दुष्कृती जरी जहाला, तरी अनुताप तीर्थी नहाला, न्हाऊनी मज आतू आला, सर्व भावे, तरी आता पवित्र तयाचेची कुळ, अभिजाततेची निर्मळ, जन्मले याचे फळ, तयाशीच जोडिले, तो सकळही पढिन्नला, तवे तोची तापिन्नला, अष्टांग अभ्यासिला, योगू तेणे, हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था, मजची लागी,
सोपी नसे भगवत भक्ती, सत्कर्मानेच साध्य होती. भक्त उद्धवाची उक्ती, ऐका श्रोते भाविक. दानव्रत तपो होम जप स्वाध्याय संयमैः श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तिर्हि साध्यते. भक्ती ज्ञानाची माऊली, दानव्रत तप होम संयम काली. प्रेम साधनाची सावली, उद्धवाचे वचन ते. शक्य असेल ते घ्यावे साधन, करा साधक अनुष्ठान. अधिकारी व्हाल साधूजन, मानव जन्म सार्थक करा. सर्व हृदयद्वारी प्रेरणा, सद्गुरूची मन धारणा. मूर्त स्वरूप निवासस्थाना, आली आश्रम रूपाने. समष्टी रूप श्री दयाघन, वासुदेवयती जनार्दन. सर्वद्वारा निर्माण स्थान, श्री वासुदेव निवास. अशी आमची दृढ भावना, श्रेय वासुदेव नारायणा. कल्याणकारी ही घटना, घडवी समष्टी रूपाने. कोणा जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजन सुंदर. ठेवा जागृती निरंतर, नित्य चित्तात आपुल्या. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्व मनोरथ सफल व्हावे, जगदीशास प्रार्थना. या वास्तूत आनंदे राहू, वासुदेवानंद सरस्वती पाहू. अखंड दिगंबर गीत गाऊ, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वोत्कृष्ट सूचक वचन, भारतवर्षाचे दिव्य ज्ञान. महर्षी प्रार्थना अति प्राचीन, नित्य करू आपण. सद्गुरुस्थान सदुपयोग, परमार्थ साधना करू योग. वदले वामन गुरु महाभाग, अखंड निर्मल भावना. चालू असता गुरु संभाषण, हृदय आले गहिवरोन. किंचित थांबले सद्गुरु वामन, वासुदेव प्रेम आवरेना. पावन पवनीची जुनी आठवण, थांबला श्वासोच्छ्वासात पवन. प्रेमाश्रूंनी भरले कमळ नयन, प्रेम भरते आवरेना. का आठवले पुन्हा हावनूर, का वासुदेव आले समोर. का लोकनाथ यतींचा झाला संचार, वृत्ती स्तब्ध जाहली. नित्य स्मरती वासुदेवास, मूर्त स्वरूप दिसता श्री वासुदेव निवास. म्हणोनी थांबला श्वासोच्छ्वास, का हृदयी प्रकटले वासुदेव. पहा आत्मीय दृष्टी निरखून, पवित्र शुद्ध गुरुस्थान. ऐहिक परमार्थिक साधन, साधा वदले वामन. कळकळीचे अंतःकरण, मधुर गोड सुंदर भाषण. प्रेमळ नवनीत गुरु वामन, दिला शुभ आशीर्वाद. योगस्थ प्रथमं द्वारं, वाङ्निरोधा परिग्रहा. निराशा च निरीहा च, नित्यमेकांत सेवनम. प्राचीन महर्षींचा आदेश, नित्य अनुसंधान विशेष. आशीर्वादाचा हा श्लेष, सर्व कल्याण होईल. एकमेकास साह्य करू, आपण अवघे सुपंथ धरू. अनुकरण संतपथ आचरू, करा भजन वासुदेव. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. ज्ञानेश्वर माऊलींची प्रार्थना, निवेदन वासुदेव चरणा. वामन सद्गुरु संभावना, पुरे करीती भाषण. लक्ष्मण महाराज योगी गुप्त, विठोबा करी कृपा प्राप्त. पुरुषोत्तम गंगा स्वरूप सुप्त, आप्त प्रल्हाद सत्संग. श्री वामन त्रिपदी तृतीय चरण,
कर्ता वासुदेव नारायण. श्रीरामकवी विरचितगान. चत्वारिंशोऽध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अष्टमूर्तिधरोऽप्यष्ट ग्रामको भक्तवत्सलः. दीपावल्युत्सवेद्भूत्स श्रीदत्तशरणं मम. अपक्वं छेदयित्वापि क्षेत्रे शतगुणं ततः. धान्यं शूद्राय यो दात्स श्रीदत्तशरणं मम. गाणगापुरके क्षेत्रे योऽष्टतीर्थान्यदर्शयत्. भक्तेभ्यो भीमरथ्यां स श्रीदत्तशरणं मम. श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः. अध्यक्षीय भाषण झाले. गुळवणी संतांचे कौतुक केले. वासुदेवनिष्ठा प्रेम नटले. प्रत्यक्ष शंकर वचनामृत. सद्भक्त अनेक देणगीदार. सर्वच प्रेमळ आणि उदार. अध्यक्ष करीती नावे जाहीर. पुष्पहार अर्पण सवेची. 9 कुमारिकेस 9 गजरे. वक्ते अध्यक्षांना हार तुरे. घाई गर्दीत कोणी न विसरे. वासुदेव कृपा अगाध. दक्ष कारभारी अत्यंत चतुर. चोख व्यवस्था अतिसुंदर. वासुदेव कृपेचा चमत्कार. वर्णन किती करावा. शंकरराव विनयी फार. आभार मानिती कवीश्वर. आढाव्यासह सुंदर भाषण. प्रत्यक्ष वाचस्पती बोलले. अमृतमयती अमोघवाणी. सर्व समाज संतुष्ट मनी. आपोआप निघे सर्व मुखातुनी. श्री गुरुदेव दत्त. लाखो मंडळी ती उपस्थित. सर्व दुनियेस झाले विदित. श्री वासुदेव निवास येथे वसत. कारण वामन महाराज. भव्य विस्तीर्ण मंडप अनेक फूट. विजेची रोषणाई घनदाट. बंद झाली ती सरकारी वाट. कळला वास्तू दस्तूर. पुष्पमाळेचे ढीग पडले. नारळ पेढ्यांचे पर्वत झाले. खडी साखरेचे कोठार भरले. महाप्रसाद वाटिला. गाजला सुवर्णरत्न दिन. हृदयी नंदादीप ध्यान. संतोष ज्योती दैदीप्यमान. प्रत्येक हृदयी तेवती. अपूर्व मनोहर सुवर्ण देखावा. वाटेवरचे वर पहावा. समारंभ संपवूनी श्रोतृगण थवा. घरोघरी परतला. दुसरे दिवशी मुंबईचे थिट्यांनी. पूर्वी घेतलेली गुरु दैनंदिनी. फिल्म दाखविण्याचे ठरवूनी. जाहीर केले सर्वांस. उत्सवास आलेले साधक. फिल्म पाहण्या जमले अनेक. विजय टॉकीज स्थान एक. तेथे झाले गुरुबंधू एकत्र. ब्राह्मी मुहूर्ती उठल्यापासून जे कार्यक्रम करीती वामन. प्रत्येक कार्यक्रमाचे चित्रण साधले अति उत्कृष्ट. सिनेमा पाहुनी ऊर भरला. दीक्षाशक्तीस जोर चढला. नयनी प्रेमाश्रूंचा पूर आला. घळघळा वाहू लागले. वाहत्या अश्रुत दिग्दर्शन.
सुंदर हरी स्वरूप ध्यान, शक्तिपात करी गुरुवामन, हृदयात हरी कोरिला. समारंभ पूर्ण झाल्यावर महाराजांचे इच्छेनुसार साधक मंडळी करीती विचार स्वाहाकार विषयीचा. ऋक्संहिता स्वाहाकार करिता आनंद होईल ठरले एकमता. जोडून होणार नामसप्ता ऐका वर्णन श्रोते हो. नामसप्ताह 7 दिवस भूषण महिला मंडळास, अखंड चालविती वीणा नादास, मंडपात देवासमोर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ध्वनी निनाद चढला अंबरा, नाद ब्रह्मनादावले. सुप्रसन्न आश्रम वातावरण, वर्षताती आनंद घन, वेधिले चित्तवृत्ती मन, नटले सर्वच भजनात. यती गुरुद्वयांची 2, भव्य तैलचित्रे देती आठवण, तेणे शोभिवंत भिंती दैदीप्यमान, दिसती साच आश्रमाच्या. उभयता स्वामी करी दंड, काशी गरुडेश्वर दर्शन अखंड, चित्रात दिसले अखिल ब्रह्मांड, पहा नीट निरखुनी. सद्गुरु वामन मधी दिसले, सुमंद हास्य मुखी उमटले, नारायण शब्द श्रवणी पडले, आनंद होतसे अंतरी. ऋक्संहिता स्वाहाकार, त्याच वेळी झाला सुंदर, ठिकठिकाणचे विद्वान फार, ब्राह्मण जमले अनेक. रुद्र अथर्वशीर्ष सप्तशती, श्री सूक्त पवमान हवन करीती, द्विजमंत्र घोष निनाद चालती, सुस्वर मधुर आवाज. सखाराम शास्त्री येडूरकर, जणू बृहस्पतीचे अवतार, गोकर्णाचे ब्राह्मण मंत्र मधुर, बार्शी सोलापूर नाणावले. स्थानिक वैदिक पुणेकर, विद्वत्तेत द्विज अग्रेसर, विद्यादेवीचे माहेर घर, पुणे भारतात गाजले. पाहुण्यांची गर्दी फार, दिसत असे पुण्यात चौफेर, गाजला यज्ञ स्वाहाकार, श्री वासुदेव निवासाश्रमी. पंचपक्वान्ने दररोज थाट, प्रत्येकास रंगीत पाट, रांगोळ्यांची गर्दी दाट, अनेक नक्षी बेलबुट्टी. पात्रांवर उठती पात्र, संतुष्ट होती सर्व गात्र, असा न सोहळा अन्यत्र, जणू स्वर्ग भूवरी आणिला. पुन्हा सायंकाळी प्रवचन, तसेच पुराण कीर्तन गायन, अखंड सुस्वर गोड भजन, चाले दररोज नियमाने. पंढरपुरे शास्त्री विद्वान, कवीश्वर शास्त्री अग्रगण्य, शंकराचार्य मठ सन्मान, सुवर्ण कंकण पारितोषक. केरूर विद्वान प्राध्यापक, सुंदर व्याख्यान देती एक, तटस्थ चित्रा समभाविक, सर्वच बघती टकमका. रामशास्त्री प्रकाशकर, वासुदेव यतींवर प्रेम फार, वासुदेव कृपा विद्वान हुशार, करीती सुंदर कीर्तन. आजेगावकर शंकरराव, शास्त्रोक्त व्याख्यान प्रभाव, बापूसाहेब कुबडे नाव, अतिपरिचित महशूर. श्रीपाद देशपांडे राजकोट, बोलले दादाशास्त्री उत्कृष्ट, प्रत्येक कार्यक्रमास गर्दी अफाट, अवघे जन भाविक. दासगणूंचे दिले स्मरण, करुणी रसाळ कीर्तन, अनंताचे अनंत सद्गुण, आयुर्वेद रसशाळा प्राचार्य. नातूंचे प्रवचन हृदयस्पर्शी, सौभाग्यवती शिरीष जोशी, गायी उत्सवात त्याच दिवशी, सौभाग्यवती नगरकर. जानोरीकर यांचे गायन, आश्रम गेला दुमदुमून, श्रीपाद वल्लभ दिगंबरा गान, रंगले सर्व श्रोतृगण. श्री वासुदेव निवास नाम, आश्रमास शोभे अतिउत्तम, आश्रम सर्वा करी निष्काम, आनंद धाम भासतसे. श्री गुरूंनी कृपा केली, आश्रमाची सोय झाली, पुढील व्यवस्था लावून दिली, पंच कमिटी नेमून. वडिलार्जित धन त्याग केला, त्यास आश्रम लोभ कसला, आश्रम बळेच मागे लागला, मी गुळवणी योगाश्रम. शुकासम बाल ब्रह्मचारी, व्यासासम ज्ञान हृदयांतरी, वसिष्ठासम शांती उदरी,
माझा वामन सद्गुरू. श्रीरामा समान एकवचन, श्रीकृष्णा सम मनमोहन, दात्या कर्णा सम उदारपण, माझा सद्गुरू वामन. प्रल्हादासम श्रेष्ठ वैष्णव, गुरुभक्ती नृसिंह वासुदेव, नारद वाल्मिका समप्रभाव, माझा सद्गुरू वामन. वासुदेवानंदांवर अतिभक्ती, लोकनाथापासून मिळाली शक्ती, मूर्तिमंत पावित्र्य न च आसक्ती, भूतदया वसे अंतरी. भक्तमंडळीची आस्था प्रेमळ, गुरुभक्ती प्रेम तळमळ, गुरुभाव अतिशय सोज्वळ, अर्पण करीती आश्रम. वास्तू समारंभ पूर्वक समर्पण, वामन गुरूंस केला अर्पण, महायोग सम्राट शुक वामन, वशन कधी विकारास. साधक भक्त वृंदास बजाविले, तुमचे इच्छेप्रमाणे कार्य झाले. ताब्यात घ्या वास्तू आपले, मी फटिंग बैरागी. निर्मल बुद्धी वृत्ती साधी, नको आश्रमाची उपाधी. नाव सुद्धा मजला बाधी, विरक्त साधू वामन. अवधूत श्री दत्त निरंजन, प्रत्यक्ष वासुदेव यती वामन. प्रेमे देती भक्तास वचन, निरंतर राहू आश्रमी. मग भक्त करीती विचार, विश्वस्तपत्र मनोहर. विचार करुनी सारासार, पंचांची नावे सुचविती. कच्चा मसुदा तयार केला, पटला सर्वच भक्तवृंदाला. रजिस्टर कायद्यात बसला, सज्जन विश्वस्त नेमले. मुख्य सरपंच वामन महाराज, दुसरे कवीश्वर दत्त महाराज. हिरे माणिक मोती पुष्कराज, वामन कोहिनूर कोंदणी. भालेराव नाना तिसरे शोभत, अति सुंदर अर्चन भक्तीत. चौथे वैद्य इंजिनियर भागवत, नानासाहेब पाचवे. तुम्ही चौघे पहा कारभार, मी नाममात्रच राहणार. असे सांगोनी सर्वांसमोर, वामनराव झाले मोकळे. जळी कमलपत्र अलग जळापासोन, तैसे राहती आश्रमी वामन. पुढील अध्यायी आग्रहावरून, योग रहस्य कथन करीतील. लक्ष्मण महाराज चरणकमल, विठोबा गुरु प्रेम विमल. पुरुषोत्तम गंगा घालविमल, प्रल्हाद सत्संग कारण. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 1चत्वारिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. पूर्वदत्तवरायादाद्राज्यं स्फोटकरुग्धरः, म्लेच्छाय दृष्टिं चेष्टं स श्रीदत्तशरणं मम. श्रीशैलयात्रामिषेण वरदः पुष्पपीठगः, कलौ तीरो भवद्यस्य श्रीदत्तशरणं मम. श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. आश्रम पंचांचे ताब्यात देऊन मोकळे त्यातून झाले वामन. श्रोत्यांस देतो आठवण करून, श्रवण करा आता पुढे. एके दिवशी काही साधकजन योग रहस्याबद्दल विचारिती प्रश्न. उत्तर देती गुरु आनंदून, टेंबे स्वामींचे शब्दातच. द्विसाहस्त्री श्री गुरुचरित्र ग्रंथाचे असे महत्त्व फार.
पूर्वाश्रमीच रचिला थोर श्री वासुदेवानंद सरस्वतींनी. मूळ ग्रंथ माणगावी रचिला शके 1806. पुढे टीका ग्रंथ पूर्ण झाला शके 1821. 9 अध्याय प्रभास क्षेत्रात, बाकीचे क्षेत्र द्वारकेत. निर्माण झाला टीका ग्रंथ मूळ पोथीजवळी नसतानाही. कथिती ज्ञान अध्याय 13, कर्मयोग 5 अध्यायी सारा, भक्तियोग 5 अध्यायी बरा. थोडक्यात करू निवेदन त्याचे. ज्यांचे चित्त शुद्ध झाले, विषय सुखभाव निःशेष न उरले, विरक्त ज्ञानी पुरुष असले, कर्मबंधापासून मुक्त होती, सर्व कर्मांचा क्षय होतो, सुखदुःख भोग विरतो, सर्वोत्कृष्ट लाभ मिळतो, पुनर्जन्म त्या नसे. अशुद्ध आहे ज्याचे मन, त्याचे पाप क्षयास साधन, होणे वैराग्य संपन्न, कर्मकांड सांगितले त्यासाठी. होईल तेव्हाच चित्तशुद्धी, जेव्हा तीव्र वैराग्य होईल प्राप्ती. कदापि न राहे विषयासक्ती, शास्त्रनिष्ठा कर्मे केलिया. ईश्वरार्पण बुद्धी कर्मानुष्ठान, केलिया होय आवड निर्माण. आत्मानात्मविवेकाचे ठायी जाण, आत्मज्ञान फलोन्मुख असे जो. सर्व दुःखांना कारण, मूळच असे अज्ञान. ज्ञाना वाचुनी नच साधन, अज्ञान दूर करावया. ज्ञानास जी अपेक्षित, चित्तशुद्धी व्हावी निश्चित. क्रमे कर्मभक्तीस उपयोग होत, म्हणून कर्मयोग कथियेला. नित्य नैमित्तिक कर्मे करिता, पवित्रता आणि ज्ञानयोग्यता प्राप्त होती आचारवंता. या लागी विवेचन कर्मयोगाचे. श्रद्धा भक्ती ध्यान 3, साधने करिता मिळे ज्ञान. श्रुती माऊली गाते गान, चित्तशुद्धीपासून आरंभ. अविच्छिन्न राहे मनोवृत्ती, तैलधारे सम एक स्थिती. एकाच ध्येयानुसरती, ध्यान वदती त्याजला. परंतु मनाचा चांचल्य दोष, ध्यानास प्रतिबंध करी विशेष. चंचलता दूर करणे श्लेष, ध्यानयोग साधावया. मनाचे एकंदर दोषचार, श्री विद्यारण्य वदती यतिवर. ते गेल्या विना न होय स्थिर, चित्त कदापि साधकाचे. लय विक्षेप आणि कषाय, चौथा रसास्वाद होय. चित्त सुरक्षितेस हे अपाय, जाती महापुरुष अनुग्रहे. सर्व दोष गेल्या विना, सच्चिदानंद रूप सापडेना. पूर्ण भक्ती प्रभाव साधना, चित्त स्थिर करीतसे. भक्ती सहित जे असे कर्म, ते अविनाशी मोक्ष फलवर्म. ईश्वराकरिताच करणे कर्म, अन्यथा व्यर्थ भक्तिवीण. भगवंतांची आज्ञा मोडणे, स्वधर्माचरण सोडून देणे, स्वैराचारी वृत्ती बनणे, हा शास्त्र संमत मार्ग नसे. ईश्वर बुद्धी स्वधर्माचरण, करिता ईश्वर प्रसाद पूर्ण. सद्गुरु प्राप्ती अमोल धन, मिळता दूर होती प्रतिबंध. उपासनासहित कर्म, प्रशस्ती वर्णिती मंत्रवर्म. भक्तियोग पोषक धर्म, उपकारक ज्ञान योगासही. भगवत वचने वदती स्पष्ट, कर्म ज्ञान भक्ती विना कष्ट. ज्ञान मोक्षा भक्ती इष्ट, सहाय्य करीते साधका. भगवत सेवेचे प्रसाद फल, चित्तवृत्ती करी अत्यंत निर्मल. अपरोक्ष ज्ञानाचे येई बल, होय मोक्षप्राप्ती सुगम. वेद स्मृती सज्जनांचा आचार, पवित्र अंतःकरण अशी चार. प्रमाणे देती श्री मनुथोर, करण्या धर्माधर्म निर्णय. वेद साक्षात ईश्वर, वैदिक संस्कृतीचा मूल आधार. म्हणून सांगती स्मृतिकार, वेदरक्षण कर्तव्य द्विजाशी. उत्तम अध्ययन करावे, वेदार्थ ज्ञान मिळवावे. अध्यापनद्वारा इतरा द्यावे, स्पष्ट मनूचा अभिप्राय.
जरी वर्णाश्रम धर्माचे होय पालन, तरी होय जगताचे रक्षण. झटले टेंबे स्वामी हे मर्म जाणून, यावत जीवरक्षणा स्वधर्माच्या. अर्जुनास विषाद झाला, हिंसा करणार नाही वदला. युद्ध त्याग करण्या रथवनी उतरला, बुद्धी झाली कर्तव्य विन्मुख. श्रीकृष्णांनी करोनी गीतोपदेश, आचार धर्म कथिला विशेष. प्रत्यक्ष धर्म सिद्धांत श्लेष, नष्ट मोह केला अर्जुन. स्वधर्म हेच ज्ञानाचे साधन, ज्ञानेश्वरीत विशेष स्पष्टीकरण. ज्ञानेश्वर महाराजांचेच वचन, सावधान होऊनी ऐका ते. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा. येरते गा पांडवा वाणिज्य करणे, म्हणून विहित क्रिया केली. नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासोनिका आली आकारा भूते. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा, तोषा लागी. म्हणून ती ये पूजे, रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे, पसाय तया. म्हणून मोक्ष लाभा लागी, जो व्रते वहातसे अंगी. तेणे स्वधर्मास्था चांगी, अनुष्ठावा. तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी. परिचित्त वृत्ती विन्यासावी, आत्मरूपी. हे कर्म मी करता, का आचरेना या अर्था. हा अभिमान झणे चित्ता, रिघोदेसी. तुवा शरीर परा नोहावे, कामकाजात सांडावे. मग अवसरोचित भोगावे, भोग सकल. टेंबे स्वामींचा शुद्धाचार, विशुद्ध आदर्श ठेवा समोर. स्वधर्माचे आचरण निरंतर, करा अत्यंत दक्षतेने. व्यवस्थित स्वधर्म आचरण, ईश्वर प्रसाद होईल ज्ञान. ईश्वर आज्ञा मानावा जाण, सांप्रत लक्षण कोणाचे. पातळ लाखेत जो रंग, घट्ट झाले वरही तरंग. तसाच होता चित्त द्रव सुरंग, विषयाकार होती प्रविष्ट त्यामध्ये. त्यासीच संस्कार वासना भाव, शास्त्रकार देती नावे. येता चित्तासी द्रवी भाव, चित्त चलित झालिया. कामादी षड्विकार, करीती चलित चित्त तदाकार. क्षणभर होते विषयाकार, वासना त्रास होतसे. कायमचा नसतो भास, क्षणभर तो विषयवास. पूर्णानंद स्वरूप खास, भगवान चित्त स्वरूप. कामाने वा द्वेष भयाने, वा उत्कट स्नेहभावाने. चित्त तदाकार करणे, हेच मुख्य कर्तव्य. गोपी चित्ती उत्कट काम, तेणे भगवदाकार त्या निष्काम. कंस उत्कट भीती बेफाम, तदाकार ते झाले सर्व. शिशुपाल तदाकार द्वेषाने, पांडव चित्त उत्कट स्नेहाने. मुख्य साधन तदाकार होणे, गेले उद्धरोने या मार्गे. चित्तद्रवावस्थेचे 3 प्रकार, प्रणय अनुराग स्नेह विचार. तैसेची उत्तम भक्ताचे 3 प्रकार, कथियले श्रीमद भागवतात. चित्तद्रुतगती भगवताकार, सत्यरूप भासे प्रपंचसार. हा पहिला भक्त प्रकार, कनिष्ठ भागवतोत्तम असे तो. चित्त बनले भगवताकार, भासे प्रपंच मिथ्या रूप असार. हा दुसरा भक्त प्रकार, मध्यम भागवतोत्तम असे तो. ज्याला फक्त भगवान भासे, प्रपंचाचे सत्य व मिथ्या भान नसे. भक्ता माझी अग्रगणी असे, तो तिसरा उत्तम भागवतोत्तम. कर्म भक्ती आणि ज्ञान, वसती अष्टांग योगा माझी जाण. म्हणून योगशास्त्राचे विवरण, करावया श्रीगुरु प्रवर्तले. दोन्ही नासिकेतून प्राणवायू वाहे क्रियावान. सवेची स्वाभाविक क्रिया करी मन, संकल्प विकल्पात्मक. जोपर्यंत जिवंत आपण, तोपर्यंत प्राण आणि मन. करू शकतो जो लीन, तोच योगी मोक्ष पावे.
योगशास्त्राचा मुख्य सिद्धांत, प्राणमन जोपर्यंत जिवंत, शक्य न ज्ञान तोपर्यंत, न ज्ञानम जीवती प्राणे मनस्यपि. अभिप्रेत इंद्रिये मनाबरोबर, मन इंद्रियांचा जीवन व्यापार. चाले तो ज्ञान न होणार, योगशास्त्रकार सांगती. लक्ष्मण महाराज धरिती मौन, विठोबा सद्गुरु देती मंत्र साधन. पुरुषोत्तम गंगा माय बापमान, भक्तोत्तम प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, द्विचत्वारिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.